ए चल जेवायला आण चल बघ जेवायला मग काय केलं नाही का नाही केलं मग का आता काय भीक मागू का जा मग मागा तुला कशाला ठेवली इथं हा कशाला ठेवली तुला इथं कशाला म्हणजे मग तुमचीच काम करीत बसते मग लोकांची कर ना तिकडे काम जाऊन लोकांची कर ना कोणाच्या जीवावर खाती तू कोणाच्या जेव्हा खाते मग स्वयंपाक करायला तो काय नाही केलं मग मला नव्हता करायचं मी नाही केलं अरे तुला नव्हतं करायला मला भूक लागली नाही तर मग खायचं बाहेरच काहीतरी ढोसून येत नाही तर मग तिकडून खाता येत नाही का खाऊन येत नाही का इकडे लय बोलू नका जेवायला वाटत नाही मारेल तुला का नाही जाणार तू नाही देणार तुला मार खाशी बरं का मला आम्ही दोघांपुरतच केलंय आणि मग मी कुठं जायचं तिकडे बाहेर कुठं जायचं मी कुठं जायचं जायचं बाहेर कुठं जायचं हा जायचं तिकडे बाहेर जेवायला पटकन करायचं गपचिप नाही करणार तू तुझी काशी मग तिकडे कर काय बापाच्या घरी हा करीन मी हा ही थांबायचं ना अजिबात कसलंच काय करीन जाईन मी माझ्या आई अरे तू आणि मला जेवायचं काय तासला अभ्यास करीत दोघांनी गिळलंय आहे का नाही आणि माझं काय त्याला अभ्यास नको करायला आता अरे त्याच तू स्वयंपाक कर ना मग त्याला स्वयंपाक करायला लावतो काय मग मी हा मग त्याला कशाला बोलतात त्याला कशाला बोलतात म्हणजे मध्येच वाचलाय रोडच्या तिकडे बसता कुठं तरी अभ्यासाला लय छान आहे तुम्ही लय छान आहे तुम्ही पटकन मला जेवायला मला काय केलं मला दुसऱ्याला माहित काय करून द्यायचं नाही जेवायला आण पटकन चल नको बाडा करू चल गपची बस आई बापांनी भाषा शिकवली काय फक्त ती माझ्या बाप्पा मी बघन काय करायचं ते. तुला काय करायचं काय करायचं म्हणजे आण चल आण जेवायला चल पटकन आण जेवायला नाही देणार. काय यार तुला आहे ना मी डोक्यात जाऊ नको माझ्या तू हा मीच डोक्यात जाते सगळा पसारा करायचा घरात येऊन. रोजचे रोज तमाशा करायचा काय पसार केला मी काय पसार केला पटकन जेवायला जायचं पटकन मला भूक लागेल नाही मग माझं डोकं फिरत असतं हा मग तिकडच खाऊन यायचं ना तुला कशाला ठेवली मागितलं कशाला ठेवली माझी मग पटकन ए आण ना का तुला अजून मार खायचा आहे हा मी नाही आणणार चा म्हणजे कोणाच्यावर उडते तू एवढी हं कोणाच्यावर उडते तू पप्पा तुमचे दरवाजा बांधलं अभ्यास करून द्याय ना मी जाऊ का एकदाच घर सोडून दुसरं ए चापे तुझ्या वाजून काय नाही राहिलं बघा काय बघा धमकी देतो काय मला तू बघा मी चाललो हा, जा परत येऊ नको एवढं टाबर एवढं टाबर मला बोलतय बोलताय म्हणजे तुम्ही करतात तसं करतात तसं मग तुला जेवायला जातात ना गपची बसला असेल मी मारली कुत्री आणि ह्यो एक मारलाय मला बोलतोय एकदाच जातोच घर सोडून काय ती अभ्यास करून द्याय ना दररोज दारू पिऊन येते पप्पा काय राव मी एकदाच गाव सोडून जातो घर सोडून जातो तसं करून जमत का कुठे येडाय का तू रोज आपला अभ्यास कर बाहेर जायचं जोडीदाराकडे अभ्यास करायला कुठे यांच्याकडून नादी लागतो आता बघा तुम्ही त्यांना समजून सांगा ना जाऊन द्या मरून द्या मी जातो निघून अरे इथे खेळगडीवर मी सांगू त्यांना समजून माघारी जा काय करा त्यांना सर काय आई बाप आहेत कोण आहेत मग काय म्हणा त्यांना अरे तुमचे भांडणं मिटतेनच का नाही आता काय झालंय ते पोरग तन करीत गेलं बाहेर अभ्यास सुद्धा करून देणार लागा तुम्ही त्याला अहो हिला म्हणलं जेवायला दे मला तिने जेवायला नाही दिलं ती पोरग मला एवढं मला म्हणतंय बाप्पा तुम्ही रोजच भांडणं करताय जा म्हणलं तुला कुठं जायचं लेकराला कळते तुम्हाला कळत ती पूर्वी अय इकडे हिला काय झालं मग स्वयंपाक करायला आई बाप लेकर होत नाहीत लोकांना तिकडे नवस करतात पण तुम्हाला असून त्या एका सांभाळता येत नाही लेकराला म्हणलं काय म्हणा होतं काय माहिती पुढे गेलाय का काय जाते बघायला तन करीत गेला नाही माघार न्यायचं एक तर लेकराला एवढं राग असतोय बाबा कुठं नाही जात ती पोरग कुठं जाईन ती पोरग एवढे एवढे ती तुम्हाला माहिती का पुढे जाईन देऊ मग कुठं जाईन इथं खेळून गल्लीत कुठंतरी कसलीच काळजी नाही हो तुला काळजी आहे का माझी आहे का तुला काळजी माझी हा तुला जेवायला द्यायला काय होतं मग मी गप्प बसत होतो ना ते एक लेकरूला का तुमचं तुम्हाला काय म्हणा बोला रोजचे 100 रुपये घालून तिकडे वडापाऊस खाऊन यायचा ना मग 10 रुपयाचा तुला स्वयंपाक करायला काय होती रोज काय लागा तुम्ही आई बाप बाप म्हणून काही जबाबदारी स्वीकारशील का नाही त्या पोराची मग काय तर सांभाळ येत नाही काही सांभाळायला त्याला शिकवा जरा हुशार आहे पोरग काहीतरी होईल आपलं माझं गेलं लोकांची काम करता करता पुस्तक आणलं म्हणजे झालं सगळं झालं मग काय शाळेत टाकलाय मी येतो बघून त्याला घाल त्याला जेवायला नाही परत बसेन भांडण किरकिरीन हाणन मारण तमाशा तुम्ही तरी बघायला जावा ह्यांना तर कसलीच काळजी नाही तुला काय काळजी मग जा चल जेवायला वाट मला कुठे जात नाही ते पोरग कुत्रे
तेवढी भास्करचे कपडे घेऊन चला उठा चला. बाळा कुठून आला? बांधगाववरून. कुठं चालला? दिंडी सोबत तुमच्यापासूनच होतोय. मग तुझी मम्मी पप्पा? त्याची 10 रुपये दिवशी आला मी त्यांना मोकळ्यांच्या मध्ये लपून आलो त्यांच्यापासून. अरे बापरे. येणार तुला जमल का यायला? हा. मग मम्मी पप्पा कधी जाशील? नाही ती पंढरीला गेलो तरी त्यांची दारू सुटती का बघायची. तिला दारू पिते. नाही रे पण बाळा ते तुला शोधतील ना. ते म्हणतील माझं बाळ पुढे गेलं मग तू काय सांग. हा चला दिंडी चालली. चला 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 जाऊ. चल आणि नक्की तुझ्या आई वडिलांची दारू सुटायला तुला पुन्हा हो नेऊन घालू तिकडं सोडू. हा कुठं शोधा भाऊ लेकराला आई बाप मरणाची दारू पिते. शाळेला एवढं हुशार पण गेलं नाही बापाचे बेने मस्त शोधावं लागेल. आई बापाला नाही काय नका माझं दिंडी आली बघू दिंडी. बोलताना सोडून गेली लहान लिकरू आली आई बाबा आम्ही बघितलं होतं बघा पाठीमागं महिला आल्या आमच्या यांना बघून अहो आई बाबा करायला मस्त अभ्यास करते ना सांग. अहो आमचं एक लहान लेकरू आहे ना माझा ना खूप आला घरी आई बाबा दारू पिते तेवढं असं एवढं लेकरू आहे पुढं रस्त्याने गेलं त्याला विचारले बाळा तू कुठून आला तर तू बोलला माझ्या आई वडील दारू पितात म्हणून मला पंढरपूरला यायचंय. त्याला आम्ही नेतो मला नाही करमायचं बाळ तुला 10 रुपयाचे पप्पा मम्मी. अरे बाबा जवळ राहिला मग बाबा सांभाळ मला नाही भाऊ दादा तुम्ही असं करा त्याला आम्ही पंढरपूरला नेतो तिथून पुन्हा सोडतो. तुमचं गाव काय सांगा आम्हाला. भानगावचे आहे का? बरं येताना आम्ही तू आहे आमच्या बरोबर म्हणल्यावर तो सांगण ना मग आम्हाला.
बरं बरं चालेल चालेल त्याला तू येशील ना बाळा आमच्या बरोबर येतोय ना कृपा होईल तुझे आई बाप दारू सोडते सगळं होईल तू परत माघारी माऊली पायापट माझ्या लेकराला नाही जीव लाव नाही, बरं का? रामकुमारी, नाही 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 चला, चला. नाही 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 त्याला व्यवस्थित आण सांगा तुझ्या हवाली केली माघारी येऊ दे